नमस्कार. सध्या संपूर्ण महाराष्ट्र भीषण अशा वीज टंचाईला सामोरे जात असताना आपल्याला घरगुती वापरासाठी वीज तयार करता येईल असं जर कुणी सांगितलं तर खरं वाटेल. पण ही गोष्ट शक्य करून दाखवली आहे श्रीयुत अविनाश शिरोडे यांनी. सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतलेल्या शिरोडे यांनी नंतर स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये ME केलं. एरोस्पेस इंजिनियर म्हणून इस्रोमध्ये काम केलं. जागतिक बँकेचे अनेक प्रकल्प त्यांनी हाती घेतले आणि सध्या ते कृषी अभियांत्रिकी या क्षेत्रामध्ये काम करतायत. शिरोडे साहेब, आजचे पाहुणे कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत. मुळातच घरगुती वापरासाठी वीज तयार करावी आणि तीही पवनचक्कीच्या माध्यमातून, ही कल्पना आपल्याला कशी सुचली? काय की साधारण 2000 साली नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये महाराष्ट्रात अशी परिस्थिती होती, म्हणजे विशेषतः नाशिकमध्ये तरी, की संबंध आठवड्यामध्ये 2 दिवस वीज नसायची आणि इतर दिवशी साधारण 4 ते 5 तास वीज नसायची. आणि माझं कन्सल्टिंगचं ऑफिस असल्यामुळे आणि माझ्याकडे बरेचसे कॉम्प्युटर्स असल्यामुळे त्यावेळेला लोक ज्या वेळेला वीज नाही त्यावेळेला बसून राहायचे. त्याच्याही थोडंसं मागे गेलं तर 92-93 मध्ये अशीच परिस्थिती आली असताना मी एक जनरेटर विकत घेतला होता. पण त्या जनरेटरचा आवाज, त्याचा धूर, त्याचं प्रदूषण आणि त्याचे व्हायब्रेशन्स हा सगळा विचार केल्यानंतर मी एक 4 दिवसातच तो जनरेटर बंद केला. आणि त्यावेळेला अगदी मोस्ट एफिशियंट अशी बॅटरी बॅकअप सिस्टीम, म्हणजे बॅटरी इन्व्हर्टर असं UPS, ती सिस्टीम मी घेतली. आणि सुधारणा 93 पासून तर साधारण 2000 पर्यंत 7 वर्ष छानपैकी चाललं होतं. पण 2000 मध्ये ही परिस्थिती आल्यानंतर अशी वेळ आली की कितीही मोस्ट एफिशियंट बॅटरी बॅकअप सिस्टीम असताना ते बॅटरीज पूर्ण चार्ज होईल इतका वीज पुरवठा होत नव्हता. आणि त्यावेळेला मी पुन्हा डोक्याला हात लावला आणि म्हटलं, अरे हे तर पुन्हा एरे माझ्या मागल्यात झालं. मग मी विचार केला की आता MSCBच्या भरोशावर राहून आपल्याला काही चालणार नाही, तर आपण दुसरा काहीतरी चार्जिंग मीडिया, अल्टरनेटिव्ह चार्जिंग मीडिया शोधला पाहिजे. आणि मग मी त्यावेळेला सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा याचा थोडा तौलनिक अभ्यास केला. आणि असं लक्षात आलं की त्यावेळेला सौर ऊर्जा ही पवन ऊर्जेपेक्षा जवळजवळ 3पट ते 4पट अशी महाग होती. आणि हे सगळं मला माझ्या स्वतःच्या खिशातनं खर्च करायचा असल्यामुळे माझ्या खिशाला परवडेल असा सौर ऊर्जेचा अल्टरनेटिव्ह मी बाजूला ठेवला. आणि मग पवन ऊर्जेचा मी विचार करायला लागलो. आणि मग त्या क्षेत्रात जे पवन ऊर्जा, पवन चक्क्या बनवणारे जे लोक होते त्यांना मी कॉन्टॅक्ट केला. पण दुर्दैवाने त्यांनी कोणीही माझ्या पत्राला साधं उत्तरही दिलं नाही. आणि ते नंतर असं लक्षात आलं की बरोबर आहे, कारण ते मेगावॅट स्केलच्या पवनचक्क्या तयार करत होते आणि माझी जी गरज होती 1-1.5-2 किलोवॅटची अशा घरगुती पद्धतीच्या याची पवनचक्की बनवणारे ते नव्हते त्यावेळेला. आणि त्यामुळे त्यांनी मला काही उत्तर दिलं नाही. आणि माझा जो त्रास होता तो मात्र चालूच होता. मग असं लक्षात आलं की अरे आपण स्वतःच इंजिनियर आहोत, मग आपणच या क्षेत्रात काही करता आलं तर जास्त बरं होईल. आणि मग तशी संधी मला एक केवळ गरज म्हणून, स्वतःची वैयक्तिक गरज म्हणून मग मी या पवन ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली. आणि मी थोडंसं आजारी पडलो होतो आणि त्या 7-8 महिन्याचा माझा जो आजारपणाचा काळ होता त्यावेळेला मग कथा कादंबऱ्या न वाचता किंवा इतर काही न करता मी या पवन ऊर्जेवरचा संपूर्ण सखोल असा अभ्यास केला आणि स्वतःची एक पवनचक्की अशी तयार केली. मग तशा जो 13-14 वेगवेगळे अल्टरनेटिव्ह तयार केले. आणि मग माझ्या घराच्या गच्चीवर मी ती पवनचक्की बसवली. आणि साधारणतः 2001च्या म्हणजे 17 ऑगस्ट 2001 पासून मी माझ्या घरची स्वतःची वीज स्वतःच तयार करतोय. बरं, पण ही पवनचक्की म्हणजे नेमकं काय? म्हणजे आम्हाला माहिती आहे लहानपणापासून वाचलेलं की हॉलंड हा देश पवनचक्क्यांचा देश म्हणूनच प्रसिद्ध आहे, परंतु आपल्या देशात मात्र पवनचक्क्या तितक्याशा प्रचलित नाहीयेत. तर ह्या पवनचक्की म्हणजे काय, त्याच्यात कुठले कुठले भाग असतात आणि वीज निर्मिती त्याच्यामुळे कशी होते हे आम्हाला सांग. नाही, काय पवनचक्क्या आपल्या भारतात आहेत, भरपूर आहेत, पण त्या सगळ्या मेगावॅट स्केलच्या आहेत. म्हणजे अगदी तामिळनाडू, केरळा, इकडे गुजरात, सौराष्ट्र आणि महाराष्ट्रात सुद्धा सातारा, पुणे नगर रस्त्यावरती सुपा वगैरे आणि आता आमच्या खानदेशात धुळ्याजवळ पवनचक्क्या भरपूर आहेत. पण त्या सगळ्या मेगावॅट स्केलच्या आहेत. अशा किलोवॅट स्केलच्या घरगुती पद्धतीच्या अशा पवनचक्क्या आतापर्यंत तरी पाहण्यात नाहीत. आता नवीन मार्केटला इम्पोर्टेड अशा यायला लागल्यात. आता पवनचक्की म्हणजे काय की बेसिकली आपल्याला काय करायचंय तर वीज तयार करायची. वीज तयार करायची म्हणजे त्याला अल्टरनेटर लागतो. अल्टरनेटर हा 2 भागांचा असतो, एक रोटर असतो, एक स्टेटर असतं. मग त्याच्यामध्ये हा परमनंट मॅग्नेट अल्टरनेटर आहे. म्हणजे रोटरवरती आपण मॅग्नेट्स बसवले आणि स्टेटरवरती त्या कॉपरच्या कॉइल्स बसवल्या. आणि ज्या वेळेला तो रोटर फिरतो
तर त्या मॅग्नेट ज्या वेळेला कॉइलच्या समोरनं जातो त्यावेळेला त्या कॉइल्स मध्ये फ्लक्स क्रिएट होतो आणि त्याच्यातनं वीज निर्मिती होत असते. हे इलेक्ट्रिकल किती वीज तयार होते? हे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं हे. तर याच्यात जेवढा रोटरचा वेग जास्त असेल तेवढ्या जास्त प्रमाणात वीज तयार होत असते. पण आता मी जी पवनचक्की तयार केली म्हणजे मी जो अल्टरनेटर तयार केला बेसिकली, तर या अल्टरनेटरचं वैशिष्ट्य असं आहे की बाजारात असे अनेक अल्टरनेटर अवेलेबल आहेत. पर्टिक्युलरली आपल्या ऑटोमोबाईलमध्ये गाड्यांचे अल्टरनेटर असतात, पण ते अल्टरनेटर इंजिनने फिरवलेले असतात आणि ते 3000 RPMच्या पुढे वीज निर्मिती सुरू करतात आणि त्यानंतर जेवढा जास्त RPM असेल तेवढी जास्त वीज तयार होते. आता वाऱ्याच्या भरोशावर तर 3000 RPM मिळणं जवळजवळ अशक्य आहे. म्हणून मग मी असा विचार केला की याच्यात कमीत कमी RPM मध्ये वीज निर्मिती सुरू व्हावी अशा प्रकारचा अल्टरनेटर आपण केला तरच आपल्याला अशा पद्धतीची वाऱ्याच्या याच्यावरती आपल्या घराच्या गच्चीवर वीज तयार होऊ शकेल. आणि मी जो अल्टरनेटर तयार केला तो फक्त 4 RPM वरती 12 व्होल्ट जनरेट करू शकेल अशा पद्धतीचा अल्टरनेटरचं माझ्याकडनं संशोधन आणि निर्मिती झालेली आहे. तर या पवनचक्कीमध्ये कारण काय की रोटर जो आहे तो शाफ्टला लावलेला असतो आणि तो शाफ्ट कशाने तरी फिरवायचा असतो म्हणून तो आपण पवन ऊर्जेने फिरवतो. म्हणजे त्याला ब्लेड येतात, पाती येतात. ती म्हणजे ब्लेडचा हा एक भाग झाला, अल्टरनेटर हा दुसरा भाग झाला. आणि वाऱ्याची दिशा ही काही सर्व काळ सारखी नसते, ती सारखी बदलत असते आणि आपल्याला वाऱ्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायचा आहे. म्हणजे मग ती ब्लेड्स जी आहेत ती सदैव वाऱ्यासमोर असावीत म्हणून त्याला दिशादर्शक असं त्याला टेलवेन म्हणतात. ती टेलवेन त्या ब्लेड्सना बरोबर वाऱ्याच्या दिशेला आणून सोडतं आणि मग ती घराघर फिरायलाही नको म्हणून त्याला स्टॉपर असतो. म्हणून 360 डिग्रीमध्ये एक रिव्होल्युशन आणि एक अँटी रिव्होल्युशन अशा पद्धतीचं ते म्हणजे ब्लेड्स, अल्टरनेटर, टेलवेन ही आणि ही सगळी ते 360 डिग्रीमध्ये फिरवण्याकरता म्हणून त्याला एक सिटिंग सिस्टीम असते. म्हणजे त्याला बेरिंग हाऊसिंग वगैरे म्हणतो आपण ते. आणि हे सगळं उंचावर नेलं पाहिजे कारण वाऱ्याला शक्यतोवर कुठे ऑब्स्ट्रक्शन असू नये कारण जेवढा अनऑब्स्ट्रक्टेड म्हणून तो उंचावर नेला पाहिजे म्हणून त्याला बघ टॉवर असतो असा. तर ही सगळी सिस्टीम त्याला पवनचक्की म्हणतो आपण. अशा प्रकारे या पवनचक्कीद्वारे जी तयार झालेली वीज आहे तर तिचा वापर कुठल्या कुठल्या आपल्या घरगुती उपकरणांसाठी होतो? हा, आता आपली ही जी वीज तयार करतो आपण तर नॉर्मली सिंगल फेज जिथे असेल त्या सिंगल फेजला आपण कारण का आपण वारा हा अतिशय बेभरवशाचा त्यामुळे जेव्हा तो उपलब्ध असेल आणि जेवढ्या जास्त वेगाचा उपलब्ध असेल तेवढा वेळ ती वीज तयार होईल. म्हणून मग आपण ती साठवली पाहिजे म्हणून ती आपण बॅटरीज मध्ये साठवतो आणि इन्व्हर्टरच्या थ्रू जेव्हा आपल्याला गरज लागते त्यावेळेला आपण ती वीज वापरत असतो. आता याच्यामध्ये घरातले साधारण आपले जे सगळे लाईट पॉइंट्स आणि फॅन पॉइंट्स जे आहेत ते सगळे नंतर मायक्रोव्हन आहे, मिक्सर ग्राइंडर आहे, टीव्ही आहे, VCR आहे, कॉम्प्युटर आहे, प्रिंटर आहे, स्कॅनर आहे, EPVX आहे. या सगळ्या गोष्टी आपण या पवनचक्कीद्वारे जी वीज निर्माण झाली म्हणजे बॅटरीच्या थ्रू ती आपण त्याच्यात वापरत असतो. आता याच्यात आणखीन एक असं सांगता येईल की ज्या इलेक्ट्रिकल मोटर्स आहेत, एअर कंडिशनर्स आहेत, नंतर रेफ्रिजरेटर आहेत, हे आपण शक्यतोवर त्याच्यावर वापरत नाही. याचं कारण असं कारण याचा स्टार्टिंग करंट जो असतो हा कन्झम्पशन करंटच्या साधारणतः 3 ते 4 असतो आणि तो सुरू होताना असा जर्क येत असतो. त्यामुळे त्या बॅटरीतनं जास्त जवळजवळ 4 प्रमाणात वीज खेचली जाईल म्हणून आपण मग ते त्याच्यावर सध्या चालवत नाही. पण मग लोकांसाठी ही पवनचक्की उपलब्ध होणार आहे का की झाली आहे का त्याविषयी? नाही, आता बाजारात तशा इम्पोर्टेड बऱ्याचशा पवनचक्क्या बाजारात मिळत आहेत. पण आता मी जे प्रयोग केला की जो कमीत कमी RPM मध्ये म्हणजे वाऱ्याची अशी साधी नुसती झुळूक जरी आली तरी सुद्धा त्याने वीज निर्मिती व्हावी अशा प्रकारचा मी खरं म्हणजे हा प्रयोग म्हणूनच केला होता आणि माझ्या स्वतःच्या गरजेपुरता केला होता. पण साधारण 1 वर्षापूर्वी माझ्या बऱ्याच लोकांनी मुलाखती घेतल्या आणि मला असं जाणवलं मला जे वाटत होतं की हे आपण घरगुती केलेलं आहे पण लोकांनी त्याचं बरंच कौतुक केल्यावर मग जाणवायला लागलं की नाही आपण हे इतरांसाठी सुद्धा उपलब्ध करून द्यायला पाहिजे. त्यात अनंत अडचणी येत आहेत कारण शेवटी मला माझ्या खिशातनं पैशाने हे सगळं तयार करायचं आहे. पण ही साधारणतः येत्या 2-3 महिन्यामध्ये बाजारात इतरांसाठी उपलब्ध होऊ शकेल असं आज तरी मला वाटतंय. सध्या आपण जे विजेच्या टंचाईला तोंड देतोय भारनियमन सगळीकडे सुरू झालेला आहे तर याच्यामध्ये आपल्याला विजेचा काटकसरीने वापर कसा करता येईल त्याची बचत कशी करता येईल याविषयी तुम्ही काही सांगाल मार्गदर्शन? नाही, खरं म्हणजे पवनचक्की जाऊ द्या किंवा सौर ऊर्जा जाऊ द्या किंवा काही जाऊ द्या आपल्याला जेवढी वीज उपलब्ध आहे आजच्या घडीला ती सुद्धा आपण अतिशय काटेकोरपणे आणि योग्य पद्धतीने जर वापर केला तर आपल्याला कुठल्याही प्रकारचं लोड शेडिंग करायची गरज पडणार नाही. ते कशा पद्धतीने तर माणसाने आपल्या सवयी बदलल्या पाहिजेत.
आणि आपला ऍटिट्यूड बदलला पाहिजे. या दोन गोष्टी आहेत. ऍटिट्यूड बदलला पाहिजे म्हणजे कसं, आज माझ्या खिशात पैसा आहे म्हणून मी तो कसाही पद्धतीने उधळायचा ते चालणार नाही. कारण जी वस्तू उपलब्ध आहे ती पुढे उपलब्ध होणार नाही किंवा 24 तासातले 4 तास उपलब्ध होत नाही. त्यामुळे मग घरामध्ये जिथे आपण नसतो तर विजेचे दिवे चालू असतात, पंखे चालू असतात, कुठे टीव्ही चालू असतो, AC चालू असतात की ज्याथे तिथे माणसंही नसतात, त्याची गरज नाही. या गोष्टी आपण पाळल्या पाहिजे एक. आणि सवयी बदलल्या पाहिजे म्हणजे कशा की आता साधारणतः ज्या बेडरूम मध्ये पेपर वाचतो, सकाळचा चहा घेतात वगैरे, त्याच्याऐवजी तुम्ही बाल्कनीत बसा की, म्हणजे तेव्हा लाईटचा खर्च वाचला. खर्च म्हणण्यापेक्षा तो लाईटची वीज वाचली आणि तुम्हाला चांगली हवाही मिळू शकते. नंतर संध्याकाळच्या वेळेला सुद्धा आता आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे की आपल्या पद्धतीने घरात दिवा हा पाहिजेच, पण तो अगदी 60 वॅटचा पाहिजे असं काही नाही. त्याला 0 बल्ब सुद्धा देवापुढे दिवा पाहिजे अशा पद्धतीचा. तर अशा सवयी जर बदलल्या माणसाने तरी सुद्धा आपला खूप चांगल्या पद्धतीने विजेची बचत होऊ शकेल. आता आपण ही जी पवनचक्की तयार केली आहे घरगुती वापरासाठी, तर ज्या प्रचलित पवनचक्क्याहून ह्याच्यामध्ये काही वेगळेपण असं काय आहे? नाही, काय की आतापर्यंत मी जे सांगितलं की इतर ज्या पवनचक्क्या आहेत त्या सगळ्या मेगावॅट स्केलच्या खूप मोठ्या पद्धतीच्या पवनचक्क्या आहेत आणि त्या वीज तयार करतात. आणि जी MSEB ची आपली जी ग्रीड आहे त्या ग्रीड मधनं त्या डायरेक्ट सप्लाय करतात. त्यामुळे ते अतिशय सोफिस्टिकेटेड असतात. आपली जी आहे ती अतिशय गावठी पद्धतीची केलेली आहे, घरगुती याच्या लेवलची, म्हणजे अगदी अफोर्डेबल आणि लोकल टेक्नॉलॉजीवर तयार केलेली. लोकांना ते सहजपणे त्यातलं जे तांत्रिक बाबी आहेत त्या कळल्या पाहिजे, त्यामुळे त्याचा ते वापर करण्याकडे पुढे यायला पाहिजे. नक्की येतील अशा पद्धतीचं आहे ते. तर तेच आम्हाला थोडंसं समजावून सांगा की लोकांनी कशा प्रकारे म्हणजे त्यांना आपण प्रवृत्त केलं पाहिजे की अशा पवनचक्कीमुळे आपल्याला वीज घरगुती प्रमाणावर तयार करता येईल. तर त्याच्यासाठी काही तुमच्याकडे आहेत का योजना किंवा लोकांना कसं तुम्ही आवाहन कराल? नाही, महत्वाचं म्हणजे काय की तुम्हाला गरज आहे म्हणून तुम्ही ती वापरणार आहात. जर आता मुंबई सारख्या ठिकाणी लोड शेडिंग नाही किंवा काही नाही, त्यामुळे त्यांना या गोष्टीची गरजच नाही. पण मुंबई सोडली किंवा मोठी शहरं सोडली तर बाकीच्या क्षेत्रामध्ये 9-9 तासाचं भारनियमन आहे. म्हणजे त्यावेळेला वीज उपलब्धच नाही. खिशात कितीही पैसे असू द्या ती उपलब्धच नाही. मग त्या ठिकाणी तुम्हाला अल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ एनर्जी, मग त्याला अपारंपरिक ऊर्जा आपण म्हणतो, म्हणजे सोलार किंवा विंड, याचा आपण उपयोग करून घेऊ शकतो. तर अशा पद्धतीच्या ज्या उपलब्ध होतील त्याचा आपण जास्तीत जास्त उपयोग केला तर निदान या MSEB वरचा भार कमी होईल. आणि स्वतःच्या घरी आपण जशी भाजी पिकवतो तसं आपली स्वतःची वीज तयार केली तर आपण सेल्फ सफिशियंट होऊ शकू. ही खूप चांगली कल्पना आहे की जशी आपण भाजी परसदारी पिकवतो त्याच्याप्रमाणे आपल्याला वीजही तयार करता येईल. या निमित्ताने म्हणजे या प्रयोगाबद्दल तुम्हाला काही पुरस्कार आणि मानसन्मान मिळालेले, त्याच्याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा. नाही, काय झालं खरं म्हणजे मी जे केलं होतं ते स्वतःपुरतं केलं होतं आणि फारसा गाजावाजा करायचं म्हणजे केलेलाही नव्हता. पण हे अनेक लोकांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर मला आपलं जे महाराष्ट्र सरकारचा अंगीकृत उपक्रम जो आहे मेडा, म्हणजे महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी, यांनी मला 2003चा रिन्युएबल एनर्जी अवॉर्ड 2003 हा दिलाय. म्हणजे ऍक्च्युअली त्याचं अवॉर्ड फंक्शन व्हायचंय पण तो दिल्याचं त्यांनी मला कळवलेलं आहे. आणि मग इतर आता कलेक्टर आणि कमिशनरांच्या हस्ते सत्कार झाला होता, कारण 20 ऑगस्टला अक्षय ऊर्जा दिन म्हणून असतो, त्यावेळेला सत्कार झाला होता. आणि नंतर इतर अनेक संस्थांनी माझं त्याचं कौतुकही केलं, सत्कारही केले, कारण अशा पद्धतीचा हा नाविन्यपूर्ण प्रयोग केला आणि त्याचं लोकांनी बरंच कौतुक केलं. तसं पाहिलं तर पवनचक्की आणि पाऊस याचा देखील काही संबंध आहे का? ते काय मध्यंतरी ज्या वेळेला साताऱ्याला या पवनचक्क्या उभारल्या गेल्या आणि त्यावेळेला बरंच मोठं वादळ निर्माण झालं, कारण त्यावेळेच्या त्या तिकडच्या लोकांचं म्हणणं होतं की याच्यामुळे आमचा पाऊस गायब झाला. खरं म्हणजे पवनचक्की आणि पाऊस याचा अर्थार्थी काहीही संबंध नाही. महाराष्ट्र सरकारने त्यानिमित्त डॉक्टर GB पंतांच्या अध्यक्षतेखाली एक समिती पण नेमली होती आणि त्या समितीचा निकालही अशा पद्धतीने रिपोर्टही असा आला की या दोघांचा अर्थार्थी सूत्राम काहीही संबंध नाही. पवनचक्की हे जास्तीत जास्त 200 फूट उंचीची आणि ढग हे 5-6 किलोमीटर उंच असतात. पाऊस आणि एकमेकाशी काही संबंध नाही. मला वाटतं शिरोडे साहेब, आगामी काळाचा आपण जर विचार केला तर घरगुती वापरासाठी वीज तयार करण्याचे जर असे अनेक प्रकल्प जर समोर येत गेले पुढच्या काळात तर मला वाटतं या आपण वीज टंचाईच्या समस्येला आपण खूप चांगल्या रीतीने तोंड देऊ शकू. आज आपण आलात आणि आम्हाला इतकी छान मौलिक अशी माहिती दिली त्या पवनचक्की संदर्भात आणि वीज तयार करण्यासंदर्भात, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद.